यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत आहात माजी मंत्री सुरेश अण्णा नवले। नवले साहब तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। व्यासपीठावरील माजी आमदार सन्माननीय सिराजभाई देशमुख, सन्माननीय सुभाष घाटगे, सन्माननीय शिवलाल मुळूक, राजेंद्र बेदरे, बलिभाऊ परजणे, बाळासाहेब मोरे, सुधीर सुपेकर, भरत जाधव, प्राध्यापक मुजाफर इनामदार, निलेशजी पटेल, लोकसभेची उमेदवारी ज्यांनी परत घेतली ते माझे स्नेही सन्माननीय उगले, सखाराम हकदार, बापूसाहेब येळे, व्यासपीठावरील अन्य मान्यवर आणि या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी धाकटी पंढरी नगद नारायणाचा आशीर्वाद घेऊन बंकट स्वामी महाराजांचं स्मरण करून भगवान बाबांच्या चरणी माझी श्रद्धा व्यक्त करून रामगडावरती श्रद्धा सुमन अर्पण करून शिंदे शिवसेनेचा 25 तारखेला राजीनामा देऊन टाकला। एक शेर है, तजुर्बा कह रहा हूं दोस्त, ये गम, ये दर्द, ये दुख सब कुछ तेरे अंदर है। खुद के बनाए हुए इस पिंजरे से निकल कर देख, तू भी एक सिकंदर है। या जनतेमध्ये असंख्य सिकंदर उपस्थित आहेत। इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात ही माझ्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा आहे। माझ्याकडे आमदारकी नाही, माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नाहीये, तरी इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहेत। आपल्याला धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत। आपण माझी शक्ती आहे, आपण माझी भक्ती आहे, आपण माझं बळ आहे, आपण माझं सर्वस्व आहे। आणि आपल्याला विचारल्याशिवाय कोणताही राजकीय निर्णय करायचा नाही, हा संकल्प सोडून या मेळाव्याचं आयोजन आपण केलेलं आहे। अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या,
त्यांच्या भावनांचं सार माझ्या लक्षात आलं. गेली 5-6 दिवस मी लोकांशी चर्चा करतोय, अनेकांशी संवाद साधला, अनेकांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यानंतर या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे की आपण राजकीय भूमिका घेणं आवश्यक आहे, अगत्याचं आहे. तुम्हाला आठवत असेल 8 मे 2022 या दिवशी आम्ही मित्रमंडळाची स्थापना केली. त्या मित्रमंडळाच्या स्थापनेला विद्यमान मंत्री सन्माननीय सत्तार साहेब, माझे मित्र अर्जुनजी खोतकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी संकल्प सोडला होता की प्रत्येक गावामध्ये मित्रमंडळाची शाखा करायची, त्या अनुषंगाने कामाला प्रारंभ करायचा. असा संकल्प सोडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली. 20 जूनला एक चमत्कारिक बंड झालं. एक अभूतपूर्व उठाव घडला आणि माननीय एकनाथ शिंदेजी यांनी मूळ शिवसेनेला रामराम ठोकून बाहेर पडायचा निर्णय घेतला. मित्रमंडळाच्या दृष्टीने ही अभूतपूर्व घटना होती. कार्यकर्त्यांनी चर्चा केली, संवाद साधला. माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडून काही माणसं आली, त्यांनी विचार विनिमय करून असा प्रस्ताव दिला की आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करावा आणि शिवसेनेचं काम बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये करावं. मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. अर्जुन खोतकर यांच्याशी संवाद साधला. दिल्लीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना सांगितलं की बीड मतदारसंघामध्ये मी काम करतोय. बीड मतदारसंघाची निवडणूक मला लढवायची आहे. आपण त्या दृष्टीने काही शब्द देण्याचा प्रयत्न करत असाल तर मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा विचार करू शकेल. त्यांनी सांगितलं की बीड मतदारसंघामध्ये आम्हाला माणूस नाही आहे, तुम्ही या. तिकडे अर्जुनराव खोतकर आहेत जालन्यामध्ये, त्यांनी यावं, तुम्ही यावं आणि एक प्रकारे शिवसेनेच्या कामाला प्रारंभ करावा. सन्माननीय अब्दुल सत्तार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सिल्लोडला मी आणि अर्जुन खोतकर यांनी शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केला. अपेक्षा अशी होती की शिवसेनेमध्ये एखादी जबाबदारी आपल्यावरती टाकली जाईल, संघटनात्मक काम करण्याचं काम आपण करू शकू. परंतु अशा कुठल्याही प्रकारची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती किंवा माझ्या सहकार्यावरती टाकली नाही.
मी अनेक वेळेस त्यांना विनंती केली, घरामध्ये बसणं मला शक्य नाही, माझ्यावरती पक्ष संघटनेची जबाबदारी आपण टाका, संविधानिक पदाची मला अपेक्षा नाही, मी जनतेमधून निवडणूक लढवेल आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाईल, फक्त आपण मला संघटनात्मक काम करण्याची संधी द्या. मुख्यमंत्र्यांनी आजचं उद्यावरती, उद्याचं परवावरती, परवाचं तेरवावरती ढकलत जवळपास 1.5 वर्षाचा कालावधी काढला. मी म्हटलं ठीक आहे, कदाचित त्यांच्या मनामध्ये अजून काही वेगळे विचार असू शकतात. मधल्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक लागली. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या शिवसैनिकांची अपेक्षा होती महायुतीमध्ये शिवसेनेला किमान 18 जागा तरी मिळतील, परंतु भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची बोळवण 12 जागेवरती केली. आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की मूळ जागा शिवसेनेच्या आपण पत्रामध्ये पाडून घेतल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण चर्चा करतोय, चर्चेमधून नक्कीच आपल्याला 18 जागा मिळतील, परंतु प्रत्यक्षात शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा मिळाल्या. तिकडे महाआघाडीसोबत उद्धवजींच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं 22 जागा घेतल्या. राजेंद्रजी, तुमच्या शिवसेनेनं 22 जागा, आमच्या पत्रामध्ये 12 जागा. आम्ही विचार केला, ठीक आहे, मित्रपक्ष आहे, मोठा भाऊ आहे, खायला जास्त लागतं, समजू शकतो त्यांना जागेची जास्त गरज आहे. नंतर आता उमेदवारी देण्याचा प्रश्न आला. उमेदवारी कोणाला द्यायची? तर चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीनं जे मूळ शिवसैनिक आहेत, ज्यांचं लोकांमध्ये ज्यांची नाळ जुळलेली आहे, अशा लोकांविषयी ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं या मंडळींना तुम्हाला तिकीट देता येणार नाही. आता आमच्यासारख्याची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांना तिकीट घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. अहो, त्या हेमंत पाटलाची तर उमेदवारी जाहीर केली आणि 3 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवला की हेमंतजी आपण परत या, भारतीय जनता पार्टीचं आपल्यावरती ऑब्जेक्शन आहे. त्यांनी मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांना कामाला लावलं, मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांनी कामाला प्रारंभ केला, परंतु हेमंत पाटलाला बोलावून त्यांची उमेदवारी रद्द करून त्या ठिकाणी दुसऱ्याला उमेदवारी दिली. भारतीय जनता पार्टीचं ऑब्जेक्शन काय होतं? आयबीचे रिपोर्ट त्यांच्या विरोधामध्ये आहेत, प्रायव्हेट सर्वे त्यांच्या विरोधामध्ये आहे. त्यांना उमेदवारी दिली तर ते निवडून येऊ शकणार नाहीत, त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नका. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आदेश सरसगट पाळले. याचं दुःख, याचं शल्य माझ्यासारख्याला. त्या रामटेक मध्ये कृपाल तुमानीचा बळी गेला, त्या वाशिम मध्ये भावना गवळींचा बळी गेला आणि हिंगोलीमध्ये हेमंत पाटलांचा बळी गेला. ही बळींची संख्या आहे. अजूनपर्यंत नाशिकचा निर्णय होऊ शकलेला नाही. दुर्दैव आहे.
मला असं वाटलं होतं की मुख्यमंत्री खंबीरपणे जसे रणांगणावरती लढतात तसं तहामध्ये पण बोलणीचा संघर्ष करतील आणि पदरामध्ये जागा पाडून घेतील, परंतु तसं काही शक्य नाही. खरा सेनापती कोण आहे? खरा सेनापती दोन ठिकाणी त्या कसोटीला उतरतो. एक तर तो रणांगणामध्ये लढताना व्यूहरचना कशी करतो यावरती त्याचं नेतृत्व अवलंबून आहे, आणि दुसरं आपल्या मित्र पक्षाशी किंवा शत्रू पक्षाशी ज्यावेळेस तो संवाद साधतो, त्या संवाद कलेमधून आपल्या पदरात काय पाडून घेतो यावरती त्या सेनापतीचं कौशल्य अवलंबून असतं. परंतु इथे मात्र आमचे सेनापती दुर्दैवानं अपयशी ठरलेले आहेत. हे माननीय मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. शिवसैनिकांचे बळी देऊन भारतीय जनता पार्टी उभी करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करत असतील तर माझ्यासारख्या शिवसैनिकाला ते कदापि आवडणार नाही. म्हणून मी शिवसेनेमधून बाहेर पडलो, मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली. हा निर्णय चुकला असेल तर मला आपण सांगावं की सुरेश नवले हा तुमचा निर्णय चुकलेला आहे. मला असं वाटतं की हा निर्णय बरोबर आहे. शिवसेनेमध्ये असणारे जे नेते आहेत, शिवसेनेमध्ये असणारे जे उपनेते आहेत, शिवसेनेमध्ये असणारे मंत्री आहेत, त्यांनीही सांगितलं की आम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही, आम्ही बाहेर पडू शकत नाही, जे काय करायचं असेल तुम्हाला करावं लागेल. पहिली मांजराच्या गळामध्ये घंटा बांधण्याचं काम सुरेशराव तुम्ही करा. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मांजरं कमी पडतील एवढ्या घंटा आम्ही बांधू. ही भावना शिवसेनेमध्ये असणाऱ्या नेत्यांची, उपनेत्यांची आणि मंत्र्यांची आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता बोलवण काय केली जाते आहे? MLC करू. ज्यांना तिकीट नाकारलं त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला MLC करू. ह्या तीन पक्षाचे मिळून किमान 12 डझन MLCचे आश्वासन देण्यात आलेले आहे. शिवसेनेचे 4 डझन, भारतीय जनता पार्टीचे 4 डझन आणि अजित पवार दादांच्या राष्ट्रवादीचे 4 डझन, असे 12 डझन MLCच्या आश्वासनं लोकांच्या पुढ्यामध्ये मांडलेली आहेत. आणि त्याच्यावरती आता सगळं चालू आहे. जर 48 जागामध्ये ही स्थिती, तर 288 जागामध्ये ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस काय स्थिती असेल हे चित्र ज्यावेळेस माझ्या सारख्याच्या समोर उभा राहतं त्यावेळेस अंगावरती काटा फुटतो. लोकसभेमध्ये ही तैना तर विधानसभेची काय करल महिना, असा प्रश्न माझ्या सारख्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्याला सांगण्यात येईल तुमच्याबरोबर किती आले? 40. या 40 पैकी 30 लोकांचे निगेटिव्ह रिपोर्ट आहेत. 20 जणांचे IB रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत. यांना उमेदवारी दिली तर हे निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला यांना उमेदवारी देता येणार नाही. माननीय एकनाथ शिंदेजी, आपण तुमचे उमेदवार बदला. आणि जर एकनाथ शिंदे यांनी नकार दिला तर त्यांना सांगण्यात येईल की माननीय एकनाथजी, आता आपण एक काम करूया, विधानसभेला स्वतंत्र लढू. तुम्ही स्वतंत्र लढा, आम्ही स्वतंत्र लढू, आणि मग मात्र मुख्यमंत्री बनवताना सगळेजण एकत्र येऊ. असंच भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करणार आहे. मित्र पक्षाला नदीच्या मध्यभागी आणायचं आणि सोडून द्यायचं, हा जन्मजात गुण भारतीय जनता पार्टीचा. देशामधल्या अनेक मित्र पक्षाला भारतीय जनता पार्टीने सोडून दिलेला आहे.
त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. परंतु भारतीय जनता पार्टीनं हे केलेलं आहे, त्यामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे, त्यामध्ये ते प्रवीण आहेत. महानुभाव भावनेनं भारतीय जनता पार्टी काय सांगते की आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. मी त्यांच्या एका आमदाराला विचारलं की त्याग कसा काय केला. ते म्हटले, हे बघा आमचे 105 होते, एकनाथजी बरोबर 40 आले, तरी आम्ही एकनाथजींना मुख्यमंत्री केलं. मी म्हटलं 105 ला अर्थ नाही, त्यामध्ये 40 घातल्यानंतर 145 होतात. तेव्हा कुठे जादुई आकडा निर्माण होतो आणि त्याला मुख्यमंत्री करता येतं. त्यामुळे तुम्ही जे काही केले ते काही उपकार केलेले नाही. हे सगळं स्क्रिप्टेड आहे, ही पटकथा आहे. शिवसेनेमधून एकनाथजी शिंदे बाहेर पडले, 40 आमदार बरोबर घेतले. शिवसेनेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती शिंदे साहेब होते. हे तर तुम्हाला मान्य आहे. तू म्हटला हो मान्य आहे. म्हणलं मग शिंदे साहेबांनी जो उठाव किंवा बंड केलेला आहे ते भारतीय जनता पार्टी बरोबर दुसऱ्या नंबरसाठी येणार आहेत का? कारण इकडे शिवसेनेमध्ये 1 नंबरला कोण? उद्धवजी ठाकरे. 2 नंबरला कोण? एकनाथजी शिंदे. मग उठाव कशासाठी आहे? 1 नंबरसाठी आहे. शिंदे साहेबांनी जो उठाव केला तो भारतीय जनता पार्टीच्या 2 नंबरसाठी नाही, भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला मला येता येईल म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी उठाव केलेला आहे. हे महाराष्ट्राला विसरता येणार नाही. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने त्याग केला. हे जे भारतीय जनता पार्टी सांगते हे मुळातच सपशेल चूक आहे, सपशेल खोटा आहे. यामध्ये काही सत्य नाही आहे. अफवा पसरवणं, माणसं माणसावरती घालणं, यामध्ये कोण प्रवीण आहे सगळा महाराष्ट्र जाणतोय. त्या जरांगे पाटलांनी उपोषण केलं. मला वाटतं जरांगे पाटलांनी असंख्य उपोषणे केली आणि ज्या वेळेस त्यांनी उपोषणे केली त्या वेळेस पंचक्रोशी मधल्या हजारो लोकांनी त्यांना पाठिंबा दिला, मदत केली. पण जरांगे पाटलांनी ज्यावेळेस प्राणांतिक उपोषण केलं आणि महाराष्ट्रामधून लोकांची रीग लागली मुंग्यासारखी, त्यावेळेस मात्र महाराष्ट्र शासनाला ते आवडलं नाही. महाराष्ट्र शासनाकडून जरांगे पाटलांना विनंती करण्यात आली की आपलं उपोषण परत घ्या. जरांगे पाटील खंबीर माणूस आहे, झुंजार कार्यकर्ता आहे. त्यांनी सांगितलं मी माझं उपोषण परत घेणार नाही. राज्य शासनाने मी मागितलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा संकल्प सोडावा, त्यानंतर मी माझं उपोषण परत घेतो. तोपर्यंत मी माझं उपोषण परत घेणार नाही. पुढली कथा महत्वाची आहे. राज्य शासनाने नंतर डाव टाकला. हे पोरगा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, हे ऐकत नाही, हे लक्षात आलं आणि राज्य शासनाने सांगितलं, ठरवलं की हे उपोषण दडपून संपवायचं, बळाच्या जीवावरती हे उपोषण संपवायचं. आणि मग पोलिसांनी जो लाठीमार केला, जघन्य लाठीमार, महाराष्ट्रामध्ये या अगोदर अशा प्रकारचा लाठीमार कधी झालेला नव्हता. महिलांची डोके फोडली, लहान लहान मुलांचे पायाचे आणि हाताचे हाडं मोडले. महिलांनी आक्रोश केला, टाहो फोडला. परंतु पोलिसांनी
अजिबात पर्वा केल्या नाही, नुसतं ठोकून काढलं. ही वार्ता ज्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली त्यावेळेस लाखोच्या संख्येनं जरांगे पाटलांच्या उपोषणाचं समर्थन करण्यासाठी महाराष्ट्र लोटला. राज्य शासनाचा निषेध महाराष्ट्रामधून घडला. राज्य शासनाने हे अघोरी कृत्य करणं अपेक्षित नव्हतं, परंतु राज्य शासनाने अघोरी कृत्य केलं आणि एक प्रकारे उपोषणकर्त्यावरती हा अमानुष लाठीमार करून महाराष्ट्राच्या राजकारणाला कलंक लावला. आम्ही मुख्यमंत्र्याकडं आमची वेदना व्यक्त केली, आमची भावना व्यक्त केली. देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, परंतु या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. महात्मा गांधींनी उपोषण केलं. अर्ध्या जगापेक्षा जास्त देशावरती ज्यांचं राज्य होतं त्या इंग्रजांना भारत देश सोडावा लागला. उपोषण लोकशाही मधलं ब्रह्मास्त्र आहे आणि या ब्रह्मास्त्राचा उपयोग जरांगे पाटलांनी केला. त्या जरांगे पाटलांनाही राज्य शासनाने नंतर फसवलं. पहिल्यांदा गुलाल लावला, नंतर फसवलं. कुणाला फसवलं नाही? महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना राज्य शासनाने फसवलंय. ब्राह्मण बांधवाच्या महाराष्ट्रातल्या मागणी होती की परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी. राज्य शासनाने ब्राह्मण बांधवांना आश्वासन दिलं की परशुराम आर्थिक विकास महामंडळाची आम्ही स्थापना लवकर करतो. ब्राह्मणांची आर्थिक स्थिती अतिशय भयावह आहे, अतिशय गरिबी आहे. दैन्य अवस्थेमध्ये जीवन जगणारा ब्राह्मण समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून त्यांची मागणी आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून जे गांजलेले आहेत, जे रंजलेले आहेत अशा ब्राह्मण बांधवांना आपण मदत करावी. त्यांना पाणी द्या, पाणी. वरचं पाणी द्या. एक तरी समाज आर्थिक दृष्ट्या परिपूर्ण आणि समृद्ध या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. म्हणून ब्राह्मण बांधवांचीही फसवणूक राज्य शासनाने केलेली आहे. राहिला प्रश्न धनगर बांधवांचा. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण दिलं जाईल अशा प्रकारची घोषणा भारतीय जनता पार्टीने केली होती. या राज्यामधला अतिशय गरीब समाज धनगर समाज, अतिशय भाबडा समाज धनगर समाज, अतिशय भोळा समाज धनगर समाज, मेंढ्याच्या पाठीमागे भटकंती करून उदरनिर्वाह करणारा धनगर समाज, त्याचीही फसवणूक या राज्य शासनाने केलेली आहे. त्यामुळे फसवणूक करण्यामध्ये राज्य शासन प्रवीण आहे की काय अशा प्रकारची शंका माझ्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून मी अनेक कारणापैकी जी कारणं आहेत त्यापैकी ही एक कारण आहेत. त्यामुळे आमची आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले समाज आहेत त्यांची उन्नती झाली पाहिजे, त्यांची प्रगती होणं अपेक्षित आहे. त्यांची प्रगती करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. राज्य शासनाने ती पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. परंतु राज्य शासन पूर्ण करत नसेल तर शेवटी या जनतेमधून लढा उभा करणं, राज्य शासनाच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणं ही लोकशाहीमध्ये एकमेव बाब शिल्लक राहते. उपोषण करणं, रस्त्यावर येऊन मोर्चे काढणं, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसणं
हे लोकशाहीमधले शस्त्र आहेत, हे लोकशाहीमधले आयुध आहेत. आणि या आयुधांचा उपयोग कोणी करून महाराष्ट्रामध्ये आपल्या मागण्या मान्य करत असेल किंवा मांडत असेल तर त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शासनाने त्यांच्या पाठीमागं उभा राहणं हे अपेक्षित आहे. परंतु तसं काही होताना दिसत नाही. आता सामाजिक अद्वैत वसंतराव हे अतिशय महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये संत समाज, संत सुधारकांची परंपरा राहिलेली आहे. संत गाडगे महाराज पंढरपूरला गेले, परंतु पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कधी गेले नाही. त्यांनी सांगितलं की जीर्णावस्थेमध्ये जीवन जगणारा जो चंद्रभागेच्या तीरावरती असणारा माणूस आहे तो माझा पांडुरंग आहे. मी त्याची सेवा करतो, त्याच्या चरणावरती मी लीन होतो. तुम्ही व्यसन करू नका, व्यसनामुळे समाजाची हानी होते, असं सांगणारा महाराष्ट्रामधला पहिला संत संत गाडगे महाराज. या गाडगे महाराजांची एकच भावना होती, समाजामध्ये ऐक्य, समाजामध्ये एक संतपणा, सामाजिक जाणीवेची भावना राहणं आवश्यक आहे. त्या गाडगे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आम्ही वाटचाल करणार आहेत, आमचं मित्रमंडळ वाटचाल करणार. एक उदाहरण गुरु नानकांचं माझ्या डोळ्यासमोर आहे. म्हणजे आजचा निर्णय घेण्यासाठी हे उदाहरण अतिशय आवश्यक आहे. गुरु नानक एकदा काशीला मुक्कामी असताना एक कट्टर हिंदू त्यांच्याकडे गेला आणि गुरु नानकांना म्हणाला की विश्वेश्वराच्या आरतीला तुम्ही रात्री आले नाही. गुरु नानक हसले. त्यांनी सांगितलं की अनंत आकाशाच्या खाली, अनंत आकाशाच्या खाली चंद्र आणि सूर्य हे निरांजन आहेत. मलयगिरीचं चंदन हे दीप आहे, धूप आहे. आणि अशी आरती अनादिकालापासून चालत आलेली आहे. त्या आरतीमध्ये मी रमलो, म्हणून विश्वेश्वराच्या आरतीला यावंसं मला वाटलं नाही. अजमेरला मुक्कामी असताना एक मुस्लिम बांधव त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की आपण नमाज का पढत नाही. त्यावेळेस गुरु नानक म्हणाले की प्रत्येकाच्या मनामध्ये मक्का आहे, प्रत्येकाच्या जवळ एक काबा आहे, आणि सत्यवचना ही कलमा आहेत, आणि कर्तव्य करणं हा नमाज आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते करतोय. वेगळ्यानं नमाज पढण्याची मला आवश्यकता पडली नाही. हिंदू आणि मुस्लिमांचं धार्मिक अद्वैत सांगण्याचा प्रयत्न करणारे गुरु नानक हे आमच्या समोर आदर्श आहे. या राष्ट्रामध्ये एकी, या राष्ट्रामध्ये समता, या राष्ट्रामधली ममता एकत्र ठेवायची असेल, हिंदू मुस्लिम शीख इसाई जैन पारशी यांनी गुण्या गोविंदानं नांदावं असं वाटत असेल, गंगा आणि यमुना यांची जी संस्कृती आहे ती संस्कृती पाळायची असेल तर मला असं वाटतं की ऐक्याचा मंत्र जपणं आवश्यक आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं या ऐक्याच्या मंत्राला तडा दिलेला आहे. म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी अगोदर भावना व्यक्त केल्या त्या भावना सार लक्षात घेता भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं आपल्याला शक्य नाही. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. आता राहिला प्रश्न आघाडीचा. काही लोकांनी मला प्रश्न विचारला की सुरेश नवले तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत का. तरी मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही. मित्रमंडळाच्या माध्यमातून बीड मतदारसंघामध्ये काम करण्याचा संकल्प मी सोडलेला आहे आणि तो पूर्ण करत राहणार आहे. पण हा संकल्प करण्यापूर्वी लोकसभेमध्ये निर्णायक भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. कार्यकर्त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे
त्या भावनेचं सार माझ्या लक्षात आलेलं आहे. गेली अनेक वर्ष आपण रेल्वेच्या प्रतीक्षेत आहेत. 5-5 किलोमीटरच्या टप्प्याने रेल्वे येते. अशा टप्प्याने जर रेल्वे आली तर पुढले 20 वर्ष परळी ते नगर ही रेल्वे पूर्ण होईल. त्यामुळे रेल्वे पूर्ण करण्याचा संकल्प बीड जिल्ह्यातील जनतेने केलेला आहे. आणि माझ्यासोबत जे राहिलेले त्यांची इच्छा आहे की बीडमध्ये रेल्वेने बसावं, नगरमध्ये जावं, नगरहून तिकडं उत्तरेकडं आणि उत्तरेकडून पुण्याला. म्हणजे आमच्या अगोदरच्या पिढीची जी इच्छा होती ती आमच्या पिढीची इच्छा आहे. आणि आमच्या पिढीनंतरची जी येणारी पिढी आहे तिची पण एकच इच्छा आहे की रेल्वे लवकर आली पाहिजे. मला असं वाटतं की या अगोदरच्या प्रतिनिधींनी रेल्वेसाठी म्हणावं असं काम केलेलं नाही. ही लोकसभेची निवडणूक, देशाची एकात्मता, ही लोकसभेची निवडणूक, सामाजिक ऐक्य, ही लोकसभेची निवडणूक सर्वसामान्यांचा उत्कर्ष करणारी निवडणूक आहे. ही लोकसभेची निवडणूक या देशामधील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कारणीभूत ठरणारी निवडणूक आहे. आणि गेल्या काही वर्षापासून शेतकरी हा उपेक्षित आहे. शेतकरी हा गांजून गेलेला आहे. गांजलेल्या शेतकऱ्यांचा उत्कर्ष करायचा असेल तर आता देशामध्ये राजकीय परिवर्तन होणं आवश्यक आहे. आणि हे राजकीय परिवर्तन करायचं असेल तर आपल्या जिल्ह्यामधून बजरंग सोनवणे लोकसभेमध्ये जाणं अगत्याचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करणार आहे की मित्रमंडळाचा पाठिंबा बजरंग सोनवणे यांना आहे. आपण 2 हात वर करून बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर करावा. कॅमेरांना मी विनंती करतोय की आपण लोकांच्या भावना लक्षात घ्याव्यात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मामंगळ. बेंबीच्या देठापासून फुंका भजेगी तुतारी. मित्रमंडळाने संकल्प केला तर पुढल्या 15 दिवस काम करावं लागेल. प्रामाणिकपणे काम करावं लागेल. तो मराठा असो, ओबीसी असो, मुस्लिम असो, दलित असो, आपली भूमिका प्रत्येकाच्या समोर जाऊन सांगावी लागेल. नाहीतर मराठा कार्यकर्त्यांनी मराठ्याबरोबर, ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी बरोबर ही जी दरी निर्माण झालेली आहे ही दरी दूर करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी करावा अशी आग्रहाची विनंती मी सगळ्याला करणार आहे. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवले साहब तुम आगे बढ़ो. या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला. या